रताळीचे पोळे एकदम छान झाले. पेढे खाल्ल्यावानीच लागतं. तर दुधाबरोबरही किंवा तुपाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. करून बघा. नमस्कार, उदरंभरणमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रताळीचे पोळे करणार आहोत. म्हणजे बऱ्याच लोकांची कमेंट आलेले, तुम्ही रताळीचे पोळ्या करून आम्हाला दाखवा. अर्धा किलो रताळ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आपण आता कुकरमध्ये लावून घेऊया. 4 शिट्टी करून घेऊया. आपण रताळ ठेवूया कुकरमध्ये. थोडं पाणी घालायचं, अर्धा ग्लास. मग 4 शिट्ट्या करून घ्यायची. कणिक मळून घेऊया. 4 वाटी घ्यायला पाहिजे. पुरण कमी असलं तर कणिक जास्त घ्यावं लागतं. त्यामुळे पोळ्या खूप छान होते. हा 2 वाटी, 3 वाटी, हा 4 वाटी. 1 चमचा मीठ घातले आणि वरनं थोडं तेल घालावं. मग कणिक छान भिजून निघतं. श्रावणातला उपास आला, सोमवारला रताळीचं खीस करतात. रताळीचं गोल गोल चट्टे करून गुळामध्ये घालून खातात. उपासाला पोळ्या चालत नाही, पण दुसऱ्या दिवशी पोळ्या करून खाऊ. आता पोळ्या कधी कुणी केले नसेल, आपण करून बघूया. मस्त पोळ्या होते. पेढे खाल्ल्यावानी पोळ्या होते. आता कणिक मळून झालेली आहे. आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. म्हणजे कणिक व्यवस्थित झाले की पोळे छान होते. आता कुकर गार होऊ दे. मग आपण रताळी बाहेर काढून सोलून घेऊया. मग त्याला गूळ घालून चटका घेऊया. बघा, मऊ शिजलेले आहे. आपण थोडं थंड होऊन द्यायचं, मग सोलायचं. सोलून झाल्यावर आपण गूळ घालून चटका करून घेऊया. रताळ चांगलं शिजल्यानं म्हणजे हाताने चुरून घेता येते. नाही झालं तर एक गाठी राहिलं तर आपण मिक्सर किंवा पुरण यंत्रामध्ये वाटून घेऊ शकता. मध्ये एक केस पण असतं, ह्याचे मुळं असतं, हे काढून टाकायची. पोळेला कसं मऊ होते तसं मऊ पण व्हायला पाहिजे. म्हणजे काय, पोळ्या खूप छान होते. हे झालेले आपण आता चटका करून घेऊया. ह्या वाटीने आपण 1.5 वाटी गूळ आहे. तुम्हाला जर हे साखर घालायचं तर अर्धा वाटी साखर घाला. 1 वाटी गूळ घ्या. म्हणजे पोळ्या खूप छान होते. गूळ विरघळायला पाहिजे. म्हणजे एक जीव झाले की मग पोळ्या करायला छान वाटते. असं केस निघतात. रताळीचं असते सगळं का, ते आपण काढून टाकायचे. आता वेलदोडे पूड आणि जायफळ एकदम मी साखर घालून पूड करून ठेवलेले. आता 2 चमचे वेलदोडे पूड टाकूया. आता ही पुरण तयार झालेले. आपण गॅस बंद करूया. जरी थोडं गाठी राहिलं तर हाताने आपण मोडून घ्यावं, नाहीतर मिक्सर मधनं काढून घ्यावं. शक्यतो राहत नाही. 4 शिट्टीमध्ये मऊ होते. काय काय रताळ कडक असतं, मग लवकर शिजलं जात नाही. म्हणून आपण बारीक करून घ्यायचं. गाठी गाठी राहिलं ना पोळ्या व्यवस्थित फुगत नाही. म्हणून त्याला मऊ करावं लागतं. थोडं थंड होऊन द्यायचं, मग पोळ्या करायला सुरू करू. तुम्ही मुगाची पुरणपोळ्या बघितला का? नक्की आवडेल तुम्हाला. ही पण पोळ्या खूप सुंदर होईल. चला, कणिक चांगलं भिजलेले आहे. आपण पोळ्या करायला घेऊ. असं तुम्ही पुरणपोळीला कसं कणिक करून घेता तसंच कणिक पाहिजे. एवढं कणिक घ्यायची. एवढ्या गोळ्या घ्यायची. हे काय रताळ पातळ होत नाही, काय नाही.
जय श्रीराम. मस्त पोळे. अर्धा किलो रताळ्याला 9 पोळे बरोबरी होते. रताळ्याचे पोळे एकदम छान झाले. पेढे खाल्ल्यावानीच लागतं. त्याला काय कटाचं आमटी नसतं, काय नसतं. दुधाबरोबरही किंवा तुपाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. रताळे पोळीला गोड एकदम व्यवस्थित आहे. एवढं बरोबरी माप आहे. करून बघा आणि फोटो काढून मला कळवा. छान. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.